नमस्कार. मी विनोद राठोड, संचालक सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं फार आणि फार मनापासून स्वागत. मित्रांनो, 8 ऑक्टोबरला कंबाईन बीची पूर्वपरीक्षा आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे काही झालेले पेपर आहे किंवा झालेले काही प्रश्न आहे ते प्रश्न उत्तरांचं विश्लेषण सुरू केलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण भूगोलाचं बघितलेलं आहे की जॉग्रफीचे किंवा महाराष्ट्र भूगोलाचे कसे कसे प्रश्न हे येऊन गेलेले आहे आणि त्यांना सोडवायचं कसं हे आपण बघितलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यानंतर आधुनिक इतिहास आणि समाज सुधारक यांच्यावरती गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये कसे कसे प्रश्न आलेले आहेत, कसे प्रश्न येऊ शकतात आणि ते प्रश्न कसे सोडवायचे ह्या संदर्भात आपण आज चर्चाही करणार आहोत. लेक्चर फार महत्त्वाचं आहे, शेवटपर्यंत सगळे प्रश्न बघा, म्हणजे नक्कीच 8 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा फायदा हा होईल. तर आपण आता वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. चला, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघा मित्रांनो, काही प्रश्न आहे, मोजके मोजके प्रश्न घेतलेले आहे मी, म्हणजे अवघड आणि सोप्या पद्धतीचे आणि व्हरायटीचे प्रश्न याच्यामध्ये घेतलेले आहे की कोणत्या कोणत्या व्हरायटीमध्ये प्रश्न इथे विचारत असतात. जसं की 2 स्टेटमेंट असतात, 4 स्टेटमेंट असतात, जोड्या लावा असतात, चढता क्रम असतो, उतरता क्रम असतो, विधान असतात, सिंगल लाईन प्रश्न असतात किंवा रिकाम्या जागा भरा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. आता संपूर्ण इतिहासाचा विचार जर केला तुम्ही, इतिहास त्याच्यामध्ये आधुनिक इतिहासावरती कंबाईन बी आणि कंबाईन सीला भर आहे. आधुनिक इतिहास त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक इतिहासाला महाराष्ट्राच्या इतिहासाची जोड दिलेली आहे. आणि समाज सुधारक, याच्या आधी समाज सुधारक एक स्पेशल घटक होता, परंतु त्या घटकाला यांनी काय केलेलं आहे, आयोगाने मर्ज केलेला आहे इतिहासामध्ये. मग समाज सुधारकावरती सुद्धा प्रश्न हे येत असतात. आणि 100 प्रश्नापैकी नाही नाही म्हणता 15 प्रश्न हे इतिहासावरती येत असतात. 15 प्रश्न म्हणजे 15 मार्क, फार मोठी गोष्ट आहे. आणि पैकीच्या पैकी किंवा जास्त मार्क तुम्हाला ह्या घटकामध्ये मिळू शकतात, कारण की हा घटक आपला फॅमिलियर आहे, ओळखीचा घटक आहे, म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तुम्हाला जर कंबाईन बी आणि कंबाईन सी जर पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल मित्रांनो, तर इतिहास, पॉलिटी, चालू घडामोडी आणि जॉग्रफी या 4 घटकांवरती तुम्ही कमांड मिळवा, चुकायलाच नाही पाहिजे अशा पद्धतीने अभ्यास करा. बघा, पूर्वपरीक्षा पास करायला तुम्हाला प्रचंड मदतही होईल. चालेल, आता आपण प्रश्नाकडे वळूया. कोणते कोणते प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न घेतलेला आहे आपण कंबाईन सी 2019ला विचारलेला प्रश्न आहे. 1935च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत. आता बघा, कायद्याचा मुद्दा आला तर मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वप्रथम कायदा झालेला होता 1773चा रेग्युलेटरी ऍक्ट झालेला होता आणि त्याच्यानंतर 1935चा भारत सरकारचा कायदा. असे एकूण 12 कायदे आहेत मित्रांनो. हे 12 कायदे, चार्टर्ड ऍक्ट आहेत, काउन्सिल ऍक्ट आहे, 1858चा भारत सरकारचा कायदा आहेत वगैरे, 1909, 1919 असे एकूण 12 कायदे आहेत. या कायद्यांचा तुम्ही सविस्तर जर अभ्यास केला तर तुम्हाला राज्यघटना प्लस इतिहास दोघांमध्ये याचा बेनिफिट हा होईल. आता याचं उत्तर जे आहे तर याच्यामध्ये अ ब क हे जे विधान आहे ते काय आहे, बरोबर आहे. अ ब आणि क हे विधान याच्यामध्ये बरोबर आहे, म्हणजे 1 नंबरचं याचं उत्तर येईल. 1935च्या कायद्याविषयी कोणते विधान बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. आता तुम्हाला जर माहिती असेल की 100% ड विधान चुकीचं आहे, जर माहिती असेल, बस एकच माहिती असेल तुम्हाला, ड विधान चुकीचं आहे, तर तुम्ही सहज 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 रित्या सोडवू शकतात. बघा, एवढा म्हणजे सोप्या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. चला, दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली. बघा, सर्वप्रथम जी सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टाची स्थापना कलकत्त्यामध्ये करण्यात आलेली होती आणि त्यानंतर दिल्लीला ते सुप्रीम कोर्ट हे हलवण्यात आलेलं आहे 26 जानेवारी 1950 आणि 28 जानेवारी 1950ला सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर याच्यासाठी जो कायदा होता तो कायदा आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. पहिला ऑप्शन 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. बघा, आता इथे तुम्हाला सांगितलं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. चला, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता मग तुम्हाला हे वाचून दाखवून देतो, तुम्ही बघून घ्या की कोणत्या कोणत्या परीक्षेला हे प्रश्न आलेले आहे, कारण की भरपूर प्रश्न आहे आणि लेक्चर फार वाढलं तर विद्यार्थ्यांना बघायला कंटाळा सुद्धा येतो, म्हणून कमी वेळेमध्ये आपल्याला एवढे सगळे प्रश्न कव्हर करायचे आहेत. चला, पुढे जाऊया आपण. 3 नंबरचा प्रश्न बघा. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला. बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी झालेली होती 1600 मध्ये, आणि प्रश्न आला की ईस्ट इंडिया कंपनी
बरखास्त कधी करण्यात आली किंवा ईस्ट इंडिया कंपनी ही स्थलांतरित कधी करण्यात आली, तर त्याचा प्रश्न आहे 1858. 1858चा हा जो भारत सरकारचा कायदा आहे याच्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी कडून भारताच्या राज्यकारभार हाती घेतला गेला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 वेगवेगळे नाव आहे. भारत सरकारचा कायदा आहे हा. 1857चा उठाव झाल्यानंतर ह्या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. 1857च्या उठावानंतर भरपूर चेंजेस याच्यामध्ये केलेले आहे. गव्हर्नर नवीन पदाची निर्मिती केलेली आहे. भारत मंत्री, भारत सचिव या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. भरपूर निर्मिती किंवा भरपूर बदल या कायद्यामध्ये केलेला आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? कोणत्या कायद्यासाठी? मुस्लिमांसाठी. बघा 1909चा जो कायदा होता मित्रांनो, मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स किंवा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा, याच्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेलं होतं. आणि 1919चा जो कायदा आहे यानुसार शीख आणि युरोपियांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेलं आहे. हे चार्टर्ड ऍक्ट आहे आणि 1935 भारत सरकारचा कायदा आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे? 1919 याचं योग्य उत्तर आहे 1919. चला पुढच्या प्रश्नाकडे बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबरचा. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? बघा आता तुम्ही रयतवारी, महालवारी हे वेगवेगळे जे काही कन्सेप्ट आहे याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो मी. सगळ्यांकडे वेगवेगळे विषयाचे पुस्तक असतीलच, त्याच्यासोबत काय करा, मार्केटमध्ये 2-3 वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तक आलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये कंबाईन बी आणि कंबाईन सी मध्ये जेवढेही पूर्वपरीक्षा झालेले आहेत तर त्या पूर्वपरीक्षांचे पेपर आणि सखोल विश्लेषण दिलेलं आहे मित्रांनो. सखोल विश्लेषण, पेपर आणि सखोल विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. प्रश्न आणि सखोल विश्लेषण, एवढा प्रचंड बेनिफिट होईल तुम्हाला, भयानक बेनिफिट होईल. ते पुस्तक तुम्ही आणायचं आहे. त्या पुस्तकाचं नाव मी तुम्हाला म्हणजे सांगण्याची गरज नाही, 2-3च आहेत आणि चांगले आहेत, ते तुम्ही आणा. बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील, सगळ्या कन्सेप्ट एकदम. आज म्हणजे आपण हे लेक्चर कोणतं बघतोय? आज इतिहासाचं लेक्चर बघतोय. इतिहासाचे कसे कसे प्रश्न आलेले आहेत ते कसे सोडवायचे हे आपल्याला आज बघायचं आहे. रिपीट पण प्रश्न भरपूर झालेले आहेत. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला असा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा मद्रास, मुंबई या प्रांतामध्ये झालेला आहे. मद्रास आणि मुंबईमध्ये. ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली? ब्रिटिशांनी महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत का लागू केली? जमीनदारीला आळा घालण्यासाठी त्यांनी ही पद्धत लागू केलेली होती. जमीनदारीला आळा घालण्यासाठी रयतवारी पद्धत. अंडरस्टँड? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, जोड्या लावा. जोड्या लावा म्हटलं की एमपीएससीचा एक आवडता प्रश्न, फार आवडता प्रश्न, जोड्या लावा. सध्या बघा जोड्या लावा एमपीएससीचा आवडता प्रश्न. त्याच्यानंतर 2 नंबरचा आवडता प्रश्न आहे एमपीएससीचा स्टेटमेंट. 2, 3 किंवा 4 विधान देतील, 2, 3 किंवा 4 विधान देतील आणि त्याच्यानंतर सिंगल लाईन, 1 लाईनर प्रश्न हे असतात. योग्य जोड्या लावा. स्वातंत्र्य, समता व बंधुता, कायमधारा पद्धत, महालवारी पद्धत, रयतवारी पद्धत हे त्यांचे जनक आहेत किंवा यांच्या काळामध्ये ते झालेले आहे. कोण कोण आहे ते असं आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते 2 नंबर याचं योग्य उत्तर आहे. जसं की बघा स्वातंत्र्य, समता व बंधुता जेम्स स्टीफन्स, नंतर कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवालिस, त्याच्यानंतर महालवारी पद्धत लॉर्ड विल्यम बेंटिंक, रयतवारी थॉमस मनरो हे याचे योग्य उत्तर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे आपला की वसाहतींच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे टिंबटिंब म्हणाले. बघा हे जे प्रश्न आहे ना थोडे लेंदी स्वरूपाचे असते. म्हणजे यांना आपण म्हणू ट्विट, म्हणजे सोप्या भाषेमध्ये मी ट्विट म्हणत असतो किंवा दुसऱ्या भाषेमध्ये कुणी कुणी काय काय म्हटलेलं आहे. दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे कोण काय म्हटलेलं आहे हे कोणत्याही पुस्तकात काही पण तुम्हाला सापडेल. त्याच्यामुळे हा प्रश्न थोडा क्लिष्ट स्वरूपाचा असतो. थोडं लॉजिक लावून ह्या प्रश्नाला तुम्ही सोडवू शकता, लॉजिक लावून. तर याचं जे योग्य उत्तर असेल ते आहे लॉर्ड मॉर्ले. हे याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. पुढचं बघू. लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? लॉर्ड डलहौसीला म्हटलं तर सगळे विद्यार्थी ओळखतात. लॉर्ड डलहौसीने भरपूर काम केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रश्न हा सोपा ठरू शकतो. 9 नंबरचा प्रश्न आहे. लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता 4 विधान दिलेलं आहे तर आपल्याला ओळखायचं आहे की कोणते विधाने बरोबर आहे. तर याच्यामध्ये हे जे रेल्वे युग सुरू केले हा बरोबर आहे.
स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम एकदम बरोबर आहे, PWD. 1852 मध्ये तार विभाग बरोबर आहे. 1854 मध्ये पोस्ट बरोबर आहे. म्हणजे सगळे विधान काय आहे, बरोबर आहे. 4 नंबरचं उत्तर सगळे विधान बरोबर आहे. पुढचं प्रश्न बघूया आपण. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव काय? मग ही जी तारीख आहे 12 डिसेंबर 1911. ह्या तारखेला 2 झालेला आहे, म्हणजे 2 घटना ह्या झालेल्या आहेत. भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला आणि बंगालची फाळणी रद्द. बंगालची फाळणी रद्द हे 2 घटना ह्या तारखेला घडलेली आहेत. भारताच्या राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव काय? तर यांचं नाव आहे लॉर्ड हार्डिंग्ज सेकंड. लॉर्ड हार्डिंग सेकंड. आता इतिहासाचा जर विचार केला तर आतापर्यंत जेवढेही बंगालचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय हे जेवढे एक 40 ते 50 लोक आहे, फार महत्वाचे आहेत. 40 ते 50 यांच्याबद्दल तर माहिती पाहिजेच, कारण की त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. भरपूर प्रश्न त्याच्यावरती येत असतात. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? बघा आला प्रश्न, तुम्हाला सांगितलं आणि प्रश्न आला. सी राजगोपालचारी. बघा पहिले भारतीय असा प्रश्न, कारण की याच्यामध्ये लॉर्ड माउंटबॅटन पण आहे. बघा पहिलेच ऑप्शन लॉर्ड माउंटबॅटन त्यांनी दिलेला आहे. लगेच विद्यार्थी लॉर्ड माउंटबॅटनला असं गोल करून देतात. मित्रांनो एक सल्ला असेल तुम्हाला, प्रश्न कितीही सोपा असला तरी प्रश्न पूर्ण वाचायचा आणि त्यातल्या त्यात वाचल्यानंतर 4ही ऑप्शन व्यवस्थित वाचून गोल करायचं, घाई करायची नाही. घाई केल्याने प्रश्न तुमचा सोपाही चुकणार आहे आणि सिली मिस्टेकमुळे तुम्ही पूर्वपरीक्षा अनक्वालिफाय होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फार सतर्क करायचं आणि बारीक बारीक गोष्टी व्यवस्थित वाचायच्या, तर तुम्ही पूर्वपरीक्षा पास होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य कामगिरीची जोडी करा. बघा इथे पण जोड्या लावा. फार आवडता प्रश्न आहे एमपीएससीचा, आवडता एकदम एमपीएससी. जोड्या लावा. अरे बाप, कितीतरी जोड्या लावून टाकलेल्या त्यांनी. जोड्या लावा. योग्य कामगिरीची जोडी लावा. सार्वजनिक बांधकाम. बघा PWD आत्ताच आपण बघितलेलं लॉर्ड डलहौसी, याच्यानुसार बघू आपण. नाही 2 आहे आता बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटन, हे पण माहिती आहे मला. लॉर्ड लिटन बघूया याच्यानुसार जोडी लागते का. क नंबरचं 2, कचं 2. अरे बाप, इथे 2 ठिकाणी. आता इथे आपल्याला 3 ऑप्शन माहिती असणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही. चालेल. आता 1857च्या उठावेळी गव्हर्नर जनरल कोण होते हे बघू आपण. 1857च्या वेळी तर यावेळेस होते लॉर्ड कॅनिंग. चला आता ऑलमोस्ट लागला असेल. 4 नंबरचं याचं ऑप्शन आहे. पुढचं. चला पुढचा प्रश्न. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर बंगालची फाळणी जी होती लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेली होती 16 ऑक्टोबर 1905 आणि लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये रद्द झालेली होती 12 डिसेंबर 1911. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो किंवा काही विद्यार्थी मला फोन करत असतात, लेक्चरमध्ये विचारत असतात की सर सनावड्या कसं काय लक्षात ठेवायच्या, डेट आमच्या लक्षात राहत नाही. मी त्यांना एकच उत्तर सांगत असतो, मित्रांनो तुम्ही जर खरंच मनापासून अभ्यास करत असणार तर आपोआप तुमचं लक्षात राहील. एखादी गोष्ट मनापासून केल्यानंतर ती आपोआप लक्षात राहत असते, कोणाला विचारण्याची गरज नाही. आणि कालांतराने अभ्यासामध्ये मॅच्युरिटी आल्यानंतर आपोआप सगळं लक्षात राहतं. फक्त करायचं काय, सातत्य, कंटिन्युटी. ज्याच्याकडे सातत्य आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यालाच यश प्राप्त होत असतं आणि मोठं यश त्याला मिळत असतं. अंडरस्टँड? त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. पुढचा प्रश्न. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? फार सोपा प्रश्न आहे. 1858चा कायदा झालेला होता. 1858चा कायदा. 1857च्या उठावानंतर हा कायदा झालेला होता 1858चा. याच्यानंतर गव्हर्नर जनरल होते भारताचे शेवटचे लॉर्ड कॅनिंग. आणि लॉर्ड कॅनिंगच भारताचे पहिले व्हाईसरॉय झालेले आहे, लॉर्ड कॅनिंगच. म्हणून याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन आहे. पुढचं. पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून टिंबटिंबपर्यंत होती. म्हणजे एवढा पण सोपा प्रश्न नाही, बऱ्यापैकी आहे. तर याचं नाव आहे
क्रॉफर्ड मार्केट हे याचं नाव आहे. आता येतं असे काही लेंदी प्रश्न, तर आपल्याला सोडवावे तर लागणार. नाही सोडवता आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे पण नाही, पण जेवढे सोडवणार तेवढे योग्य यायला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची. नेक्स्ट प्रश्न, खालील दुष्काळ आयोगाची त्यांच्या नियुक्ती वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा. बघा याच्यामध्ये आता तुम्ही काय काय लक्षात ठेवायचे, दुष्काळ आयोग कोणते कोणते आहेत, दुष्काळ आयोग कोणते कोणते आहे, शिक्षण आयोग कोणते कोणते आहे, शिक्षण हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यांचे प्रमुख कोण कोण होते, अध्यक्ष कोण कोण होते आणि ते कधी कधी झालेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न नेहमी येत असतात. चालेल, बघा इथे दुष्काळाचं त्यांनी विचारलेलं आहे. मॅकडोनाल्ड आयोग, त्याच्यानंतर लायन आयोग, कॅम्बेल आयोग, स्ट्रॅची आयोग हे वेगवेगळे आयोग आहेत. कधी झालेलं आहे, कोणाच्या काळामध्ये झालेलं आहे माहिती असणं आवश्यक आहे. याचं जे उत्तर आहे ते आहे सी उत्तर आहे. म्हणजे क्रम लावायला त्यांनी विचारलेले आहे. इथे सर्वप्रथम झालेला आहे स्ट्रॅची आयोग, सॉरी आपलं कॅम्बेल आयोग, नंतर स्ट्रॅची आयोग, नंतर लायल आयोग आणि मॅकडोनाल्ड आयोग, हे आयोग असे क्रमाने झालेले आहेत. चला नेक्स्ट, ब्रिटिशांनी केलेल्या कायदेशीर सुधारणा. हे बघा ब्रिटिशांनी काही सुधारणा केलेल्या आहेत, त्या सुधारणा कोणत्या कोणत्या त्यांनी केलेल्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. कायदेशीर सुधारणा, ब्रिटिशांनी केलेल्या कायदेशीर सुधारणा. आता हा प्रश्न रद्द झालेला आहे कारण की याच्यामध्ये ऑप्शन चुकीचं देण्यात आलेलं होतं, त्याच्यामुळे इथे मी एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे. CRPC 1873, IPC 1860 लॉर्ड मेकॉलन तयार केला, नंतर राणीचा जाहीरनामा 1858. बघा 1858चा जो कायदा आहे मित्रांनो, याला राणीचा जाहीरनामा पण म्हणतात, कारण की राणीचा जाहीरनामा वाचून दाखवलेला होता अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंगने 1 नोव्हेंबर 1858. नंतर व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1873 मध्ये लॉर्ड लिटनने काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे, आणि 1882 मध्ये लॉर्ड रिपनने रद्द केलेला आहे. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे प्रेसशी संबंधित हा कायदा होता. चला नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे प्रश्न रद्द पण होत असतं हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणून हा प्रश्न मी घेतलेला आहे. खालील जोड्या जुळवा. 1857 उठावाची केंद्रे, सोपा आहे. 1857 उठाव सगळ्यांना माहिती असतं, कोणतं कोणतं केंद्र आहे ते तुम्हाला माहिती असेल. 1 नंबरचा याचा ऑप्शन आहे. म्हणजे एचं काय आहे, 4 आहे, पेठ भगवंतराव कोळी. त्याच्यानंतर 2चा आहे 3, नरगुंद बाबासाहेब भावे. जमखिंडीचा उठाव झालेला होता रामचंद्र पटवर्धन. सोलापूरचा आहे तो वैकंपा नाईक बळवंत देव. म्हणजे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास. 11वीचं महाराष्ट्राचं पुस्तक तुम्ही बघितलं, 11वीची इतिहासाचं पुस्तक, 11 इतिहासाचं पुस्तक, तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे संपूर्ण सापडेल. नेक्स्ट 19 नंबरचा प्रश्नाकडे आपल्याला वळायचा आहे आता. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 उठावाची टिंबटिंब कारणे होती. टिंबटिंब कारणे होती. बघूया आता काय कारणे आहेत. ही सगळी काय आहे, सामाजिक कारणे आहे, टोटल सामाजिक कारणे आहे. आता तुम्हाला हे सामाजिक, राजकीय, आर्थिक, लष्करी हे सगळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे व्यवस्थित, आणि तुम्हाला जे मी ते पुस्तक सांगितलं एक्सप्लेनेशनचं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होणार. नेक्स्ट, लखनौ येथील 1857 उठावाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले. 1857 उठाव सांगितलं की आवडता प्रश्न आहे. अवधच्या बेगम हजरत महल, बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलेलं आहे. नेक्स्ट, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण. बघा इतिहासकार आहे, हे सगळे इतिहास आहे, तर याच्यामध्ये भरपूर पुस्तक आहे, ते हे पुस्तक किंवा भरपूर टोपण नाव आहे ते पण आपल्याला लक्षात इथे ठेवावे लागतील. अशोक मेहता यांनी या पुस्तकाचे लेखक आहे, अशोक मेहता, अशोक मेहता. 1857 उठावाबाबत खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते, खानदेशातील भिल्लांचे नेते कोण कोण होते आपल्याला इथे विचारलेलं आहे. वरील सर्व पर्याय योग्य आहेत, म्हणजे चारी जे होते खानदेश चे भिल्लांचे नेते होते. काजीसिंग नाईक, भीमा नाईक, भागोजी नाईक, दौलत सिंग हे सगळे काय होते, खानदेशमध्ये भिल्लांचे नेते होते. पुढचा प्रश्न, कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला, असा प्रश्न आहे. कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या कायद्याने केलेला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे
नंबर 1 राधाकृष्ण आयोग, हे याचे योग्य उत्तर आहे, राधाकृष्ण आयोग. आता बघा, हे सगळे शिक्षणाचे आयोग आहे. मुदलियार आयोग, कोठारी आयोग, सॅडर सार्जंट आयोग. तर हे आयोग त्यांचं इसवी सन अनुकुणाच्या काळामध्ये हे आयोग झालेले आहे. ते महत्वाचं थोडंफार त्यांचे मुद्दे किंवा त्यांच्या शिफारशी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नेक्स्ट 24 नंबरचा प्रश्न. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झालेली आहे? 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे? तर याचा आहे पुणेमध्ये. पुणे हे विद्यापीठ 1949 मध्ये स्थापन झालेलं आहे. आणि जे सर्वप्रथम विद्यापीठ स्थापन झालेलं आहे 1857 मध्ये, 3 विद्यापीठ 1857 मध्ये. मुंबई, मद्रास आणि कॅलकट्टा हे 3 विद्यापीठ स्थापन झालेले 1857 मध्ये. आणि 1861 मध्ये हे 3 हायकोर्ट ऍक्ट झालेले आहे. हायकोर्ट ऍक्ट मुंबई, मद्रास आणि कॅलकट्टा. आणि 1862 मध्ये त्यांची स्थापना झाली. अंडरस्टँड. नेक्स्ट. पहिले महिला विद्यापीठ 1816 मध्ये टिंबटिंबे यांनी स्थापन केले. फार सोपा प्रश्न पण म्हणता येईल आणि तसं बघायला गेलं तर अवघड पण आहे. यांचं नाव आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. असं लक्षात ठेवा, 1907, 1916 आणि 1949 असं लक्षात ठेवायचे. 1907 मध्ये बघा, धोंडो केशव कर्वे यांनी सर्वप्रथम महिला विद्यालयाची स्थापना केली. महिला विद्यालय, त्याच विद्यालयाचं बघा 1916 मध्ये महिला विद्यापीठामध्ये रूपांतर झालं. हे पहिले महिला विद्यापीठ होते. त्याच्यानंतर ह्या विद्यापीठाचं नामकरण करण्यात आलं आणि मुंबईमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. याचं नाव ठेवण्यात आलं SNDT, फर्स्ट वुमेन्स युनिव्हर्सिटी, SNDT. श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी, SNDT. पहिले महिला विद्यापीठ यांच्या अंतर्गत भरपूर कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आणि एवढ्या महान कार्यासाठी भारत सरकारने त्यांना सर्वप्रथम महाराष्ट्रातील 1858 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला. 1858 मध्ये महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्रीयन भारतरत्न पुरस्कार प्राप्त कोण? तर धोंडो केशव कर्वे. नेक्स्ट. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट. योग्य उत्तर आहे याचं ॲनी बेझंट. त्याच्यानंतर बघा, जोड्या लावा. 27 नंबरचा क्वेश्चन आहे, जोड्या लावा. रास्तगोपतार, ज्ञानसिंधू, ज्ञानप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, म्हणजे हे जे काही बुक्स वगैरे आहे कुणी लिहिलेला असं आहे? तर 2 नंबरचा याचा पर्याय आहे. 2 नंबरचं रास्तगोपतार आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी वगैरे वगैरे. चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघू आपण. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केलेली आहे? बघा, वृत्तपत्रे फार महत्वाचं आहे, याच्यावरती पण प्रश्न येत असतात. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केले? डॉक्टर ॲनी बेझंट यांनी सुरू केलेले कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? हे जे वेगवेगळे समाज आहे, प्रार्थना समाज आहे, ब्राह्मो समाज आहे, त्याच्यानंतर सत्यशोधक समाज आहे, हे जे काही महत्वाचं आहे यांच्यावरती सुद्धा प्रश्न हे येत असतात. तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी सुरू केलेले आहे. नेक्स्ट. योग्य जोड्या लावा. आता जोड्या तर तुम्हाला लावता यायला लागले असतील, कारण की भरपूर प्रश्न आपले जोड्या लावा यांच्यावरती झालेल्या आहेत. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना, हे मला माहिती आहे. बघूया आपण योग्य जोड्या लागते का. एच 1 बघा लागली जोडी. अशा पद्धतीने सुद्धा एकच ऑप्शन तुम्हाला माहिती असेल तरी तुमचं काम होत असतं. नेक्स्ट. परमहंस सभेची पुढील पैकी कोणती उद्दिष्टे नव्हती? आता ह्या ज्या काही सभा तुम्हाला सांगितले परमहंस सभा, यांचे काय काय उद्दिष्ट होती हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मोजके मोजके, तसं माहिती सगळं ठेवायचं आपल्याला, पण काय काय पण ठेवणार, म्हणून मोजके मोजकं लक्षात ठेवायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे जाती संस्था नष्ट करणे, हे याचं योग्य उत्तर आहे, जाती संस्था नष्ट करणे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? 2012 PSI ला प्रश्न आलेला आहे. शक्यतो त्यावेळेस 1 लाइनर प्रश्न होते, म्हणून इथे 1 लाइनर प्रश्न तुम्हाला हे सापडतील. हा ASU 2011 ला आलेला प्रश्न आहे. सगळे झालेल्या प्रश्नावरती आपली ही चर्चा चालू आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना जी केलेली आहे ते आहे राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. हे जेवढे समाज आहे त्या समाजांबद्दल डिटेलमध्ये थोडी माहिती गोळा करून ठेवा, नक्कीच याचं बेनिफिट तुम्हाला
होईल. पुढचा प्रश्न आहे, सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंबसाठी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि सत्यशोधक समाजाच्या अनुषंगानेच शाहू महाराजांनी सुद्धा 1911 मध्ये कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे. तर याचं जे ऑप्शन आहे, ब्राह्मणी वृत्तींच्या जुलमातून सामान्य माणसांच्या मुक्तीसाठी त्यांनी हे सुरू केलेलं आहे. नेक्स्ट आहे, इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना आहे. बॉम्बे असोसिएशन पहिली ही संघटना आहे. त्याच्यानंतर बघा, भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली? भारत सेवक समाज 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडले? बघा, 1885 मध्ये पहिलं अधिवेशन झालेलं होतं. नंतर 1886, 1887 आणि 1888. मग काय करायचं, हे जे 4 अधिवेशन आहे, या 4 म्हणजे सगळे अधिवेशन तुमचे तर मोजके लक्षात पाहिजे. सोबत तुमचे हे जे 4 अधिवेशन आहे यांचे ठिकाण आणि अध्यक्ष तुम्हाला माहिती पाहिजे. अलाहाबाद येथे झालेला आहे आणि पहिलं झालेलं आहे मुंबईला. पुण्याला होणार होतं परंतु लेखची साथमुळे मुंबईला झालेलं आहे. याचं उत्तर आहे अलाहाबाद. हे योग्य उत्तर आहे. चौथे अधिवेशन कुठे? अलाहाबादमध्ये. नंतर काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? अलाहाबाद 1888. अलाहाबाद 1888. नेक्स्ट, पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? हे बघा, जिथे गरज आहे तिथे मी थोडं एक्सप्लेन देतो, कारण की प्रश्न भरपूर आहे. तसं बघायला गेलं ते 4 तासाचे लेक्चर बनवू शकतं. डिटेलमध्ये एक्सप्लेन जर दिलं, तुम्हाला कळणं आवश्यक आहे की प्रश्न कशा पद्धतीचे आहेत, त्यांना सोडवायचं कसं. मुद्दा हा आहे, एक्सप्लेनेशन मुद्दा हा 3 क्रमांकाचा आहे, म्हणून त्याला प्रायोरिटी कमी. जिथे गरज आहे तिथे मी देतो एक्सप्लेन. याच्यामध्ये बघू आपण, पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याच्यामध्ये दिलेलं आहे की ए आणि बी दोन्ही काय आहे? अयोग्य आहे. ए आणि बी दोन्ही अयोग्य आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग असे लॉर्ड कर्झन यांनी म्हटलेलं आहे. तर लॉर्ड कर्झन यांनी न म्हणता डफरीन यांनी म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? डफरीन यांनी म्हटलेलं आहे. आणि सन 1818 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षांना जागा मिळू नये. 1818 नाही, 1888. आत्ताच नेक्स्ट प्रश्न बघितला आपण, 1888. पुढचं, भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर, अध्यक्षपद कुणी भूषवले? हे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होतं फैजपूर. 1936 मध्ये जळगाव पहिलं अधिवेशन होतं. याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू, याचे अध्यक्ष होते. आणि एक लक्षात ठेवा, हे जे आहे मित्रांनो 50वे अधिवेशन होतं. 50वे अधिवेशन होतं. पुढचं, जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीत आघाडीवर होते. टिळक व आगरकर यांच्याशी कसे संबंधित होते? आता केसरी आणि मराठा काय होते? टिळक आणि आगरकर यांनी सुरू केलं होतं. पण केसरी मराठा जे वृत्तपत्र आहे ते टिळकांनी सुरू केलेलं होतं. नंतर आगरकरांनी केसरी काय केलेलं होतं? जॉईन केलेलं होतं. केसरी हे मराठीमध्ये होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होतं. आणि मराठाचे संपादक टिळक होते आणि केसरीचे संपादक आगरकर होते. 2 जानेवारी आणि 4 जानेवारी 1881 यांची स्थापना आहे. 1881. आता त्यांनी विचारलेलं आहे की कसे संबंधित होते? तर याचं योग्य उत्तर आहे की वरील एकही विधान बरोबर नाही. त्यांनी केसरी इंग्रजीत व मराठा नाही, काय आगरकरांनी मराठाच नाही, आगरकर केसरीचे होते. आणि तुम्हाला हे सांगून दिलं, म्हणजे काय? वरील एकही विधान बरोबर नाही. नेक्स्ट, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कुणी केलेले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे महात्मा गांधी यांनी केलेलं आहे. 1942, नंतर असहकार, नंतर सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, हे जे काही महत्वाचे चळवळ आहे त्यांच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग हा राहिलेला आहे. नेक्स्ट, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे
भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण? तर याचे योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी, हे याचं काय आहे योग्य उत्तर आहे. नंतर नेक्स्ट, डिसेंबर 1930च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे म्हटले जाते? तर इक्बाल, कवी इक्बाल, म्हणजे पाकिस्तानचा पाया घातला गेला असं म्हटलं जातं. नंतर पुढचं बघा 44, लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली? लॉर्ड मिंटो, मुस्लिम लीग, आणि मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झालेली आहे. ढाका येथे 1906 मध्ये ढाका, बांगलादेश या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली आहे. नवाब सलीमुल्लाह हे त्याचे संस्थापक आहेत. नंतर अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? तर गदर ही 1911 मध्ये संघटना त्यांनी स्थापन केलेली. गदर 1911 मध्ये गदर नावाची. लाला हरदयाळ याचे संस्थापक आहे, लाला हरदयाळ. महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण? महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते लोकमान्य टिळक, होमरूळ चळवळ. तर होमरूळ चळवळीविषयी सुद्धा प्रश्न येत असतात, ते व्यवस्थित वाचा तुम्ही, फायदा होईल तुम्हाला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? साराबंदीची चळवळ तर खेडा जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेली, सुरू केलेली. खेडा जिल्ह्यात त्यांनी सुरू केलेली आहे. नेक्स्ट, चौरा चौरी घटनेनंतर टिंबटिंबे चळवळ संपुष्टात आली. असहकार 1920 मध्ये असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केलेली होती. आणि एक चौराचौरी नावाची 1922 मध्ये घटना घडलेली आहे. तर त्या घटनेनंतर महात्मा गांधी यांनी एकाएकी ही चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. नंतर त्यांना पश्चाताप सुद्धा झालेला आहे. त्यांनी म्हटलं की मी हिमालया एवढी चूक केली असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय होते की ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य, हे स्वराज्य पक्षाचे काय होते? ध्येय होते. एक मिनिट बघा, अशा महत्वाचे प्रश्न असतात, सहज आपल्याला सोडवता येतात हे प्रश्न. परंतु मित्रांनो, त्याच्यासाठी फार डीप मध्ये आपला अभ्यास पाहिजे आणि चौकांना अभ्यास पाहिजे, वरती अभ्यास नको. काही विद्यार्थी वरती अभ्यास करत असतात, मग त्या वरती अभ्यासामुळे त्यांना प्रश्न हे सोडवता येत नाही. बघा नेक्स्ट प्रश्न बघू आपण. कालानुक्रमे रचना करा. आता तुम्हाला माहिती पाहिजे की ही जी गोलमेज परिषद आहे दुसरी कधी झालेली आहे, नेहरू अहवाल कधी झालेला आहे, गांधी आयर्विन करार कधी झालेला आहे, जातीय निवाडा कधी झालेला आहे, हे माहिती असेल तर तुम्हालाही सोडवता येणार. तुम्हाला सोडवता येणार ते सांगा तुम्ही. याचं उत्तर जे आहे ते 3 नंबरचं याचं उत्तर आहे. 3 नंबरचं याचं काय उत्तर आहे. ओके, तर इथे सगळ्यांची तारीख माहिती असल्याशिवाय तुम्हाला सोडवता येणार नाही, अजिबात नाही. 1916 जातीय निवाडा, गांधी आयर्विन करार 1931, नेहरू अहवाल 1931 आणि दुसरी गोलमेज परिषद 1931. ओके सॉरी, नेहरू अहवाल 1931 नाही, दुसरी गोलमेज परिषद 1931. आता गांधी आयर्विन करार पण 1931 आहे आणि गोलमेज परिषद पण 1931 आहे दुसरी, आणि 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद झालेली होती. बघा, मग ह्यानुसार आता तुम्हाला लॉजिक हे लावायचं आहे. मग आता तुम्हाला दुसरी गोलमेज परिषद आणि गांधी आयर्विन करार यांची पूर्ण डेट माहिती पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी पूर्ण डेट सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद करण्यात आली? असा पुढचा प्रश्न हा आहे. त्याचं योग्य उत्तर रॅम्से मॅकडोनाल्ड निवाडा, मॅकडोनाल्ड आयोग किंवा मॅकडोनाल्ड निवाडा, याला जातीय निवाडा पण मानतात 1916 मध्ये. नेक्स्ट, पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा. बघा इथे पण आणखी तेच आलं, पुढील घटना. आता तुम्हाला नेहरू रिपोर्ट माहिती पाहिजे, सायमन कमिशन पाहिजे,
माहिती पाहिजे, मुडीमन कमिशन माहिती तुम्हाला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला द्विदल शासन पद्धती यांची तारीख माहिती पाहिजे, डेट. म्हणजे एवढं इसवी सनला महत्व आहे. हा PSI 2014 आलेला लावू शकता. याचे योग्य उत्तर आहे 2 नंबर ड क ब आणि अ. ड क. नंतर पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो चळवळी टिंबटिंब यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. भारत छोडो चळवळी टिंबटिंब यांनी सातारा येथे समांतर सरकारची स्थापना केली. याचं योग्य जे उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे 3 नंबर नाना पाटील. हे याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर नाना पाटील. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा 54 नंबरचा प्रश्न. भरपूर प्रश्न बाकी आणखी, लेक्चर सोडू नका. सगळे प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो मी, उत्तर लिहून देतो, महत्वाचे एक्सप्लेन करून दाखवतो आणि कशा कशा प्रश्न. वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरण्यात आला? वैयक्तिक सत्याग्रह याच्यामध्ये काय आग्रह धरण्यात आला? तर याचा आहे दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा. प्रश्न येतो की वैयक्तिक सत्याग्रह कधी झाला? पहिले वैयक्तिक सत्याग्रह कोण, दुसरे कोण, तिसरे कोण? नेक्स्ट, जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? याच्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले, विनायक नारायण लोखंडे हे 2 दिलेलं आहे. कारण की नाशिकचे जे कलेक्टर आहे जॅक्सन, यांचा खून केलेला आहे अनंत कानेरे. अनंत कानेरे हे ऑप्शनच नाही, ते मुद्दामून टाकलेलं नाही त्यांनी. गुगली प्रश्न आहे हा. अनंत कानेरे टाकला असले इथे टाकला असतं, लगेच सगळ्यांनी उत्तर दिलं असतं. कृष्णाजी गोपाळ कर्वे पण होते, विनायक नारायण लोखंडे पण होते, यांनी मदत केली, पण खून कोणी केलेला आहे? अनंत कानेरे यांनी खून केलेला आहे. बघा कसा प्रश्न गुगली आहे. नेक्स्ट, भारतीय क्रांतिकारकांना जपानकडून काय मिळाले? आपले जे भारतीय क्रांतिकारक आहेत त्यांना जपानकडून काय मिळाले? तर प्रेरणा व बाम बनवण्याची प्रक्रिया त्यांना मिळाली, की जपानचे काही क्रांतिकारक होते त्यांनी मदत केलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास म्हणतात? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक माउंटबॅटन यांनी म्हटलेलं आहे वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील काय आद्य क्रांतिकारक. कारण की 1857च्या नंतर सगळ्यात मोठा उठाव असेल तर वासुदेव बळवंत फडके यांना पुढचा प्रश्न. इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार कोणता? फार प्रसिद्ध करार आहे. याला पुणे करार म्हणतात, याला एरवाडा करार म्हणतात, याला ऐक्य करार म्हणतात, याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी करार म्हणतात, वगैरे वगैरे नावाने ओळखला जातो. हा आहे पुणे करार, 1932 मध्ये झालेला आहे. नंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला? तर याचं योग्य उत्तर आहे सुपे, पुणे येथे. पुणे येथे ठिकाण आहे सुपे, येथे पहिला उठाव केलेला आहे. महाराष्ट्राचा इतिहासाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास. नेक्स्ट, जोड्या जुळवा. 2016 आलेला हा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. भिल्लांचा उठाव, कित्तूरचा उठाव, साताऱ्यांचा उठाव, सौराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा उठाव. 1 नंबरचा ऑप्शन आहे याचा. भिल्लांचा उठाव कधी झालेला आहे, कित्तूरचा कधी झालेला आहे, साताऱ्याचा कधी झालेला आहे आणि सौराष्ट्रातील उठाव कधी झालेला आहे, असा हा जोड्या लावा प्रश्न आहे. बघा अशी जोडी आहे. नेक्स्ट, पुढील कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वातंत्र्यता पक्षाच्या उपक्रमात पीर खान या नावाने सक्रिय भाग घेतला होता? क्लिष्ट प्रश्न आहे. कोण बनेगा करोडपतीचा प्रश्न आहे हा, 50 लाखाचा. थोडा क्लिष्ट प्रश्न इथे दिलेला आहे. याचं उत्तर आहे रासबिहारी बोस. रासबिहारी बोस हे याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, ब्रिटिश भिल्ल यांच्या युद्धात कॅप्टन हेनरी मारले गेला. कॅप्टन हेनरी मारले गेला. सॉरी मित्रांनो, हे जे 61 नंबर आहे त्याचं 4 नंबरचं उत्तर आहे. 61चं 4 नंबरचं उत्तर आहे. पांडुरंग सदाशिव खानगोजे. पांडुरंग सदाशिव खानगोजे हे त्याचं योग्य उत्तर आहे. 62, ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारले गेला? तर नांदूर शिंगोटे येथे हे युद्ध झालेलं होतं. नांदूर शिंगोटे इथे ते मारले गेले. नेक्स्ट, कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव
तीव्र स्वरूपात झालेला आहे आदिवासी भिल्ल. आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो मी, महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणती कम्युनिटी आहे, आदिवासी कम्युनिटी, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामुळे तुमचं महाराष्ट्राचा जो जॉग्राफी आहे याचाही अभ्यास होईल आणि उठाव सुद्धा तुम्हाला कामी येईल. असे एका तीरमध्ये दोन शिकार तुम्ही करू शकता. तर याचा आहे कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र झाला, तर खानदेशमध्ये. सगळ्यांना माहित आहे, नगर नाही, कोल्हापूर नाही, सोलापूर नाही, म्हणजे याचं फक्त उत्तर काय आहे, ए, खानदेशमध्ये. मागेच आपण प्रश्न हा बघितलेला आहे, खानदेश. खानदेशमध्ये 3 जिल्हे येतात, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. आणि तसं बघायला गेलं तर मग नाशिक विभागामध्ये ते जिल्हे आहेत. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? आणखी आला वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती प्रश्न. एडनच्या कारागृहामध्ये त्यांना ठेवले होते वासुदेव बळवंत फडके. उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले? उमाजी नाईक रामोशांचे नेते होते. 1857च्या उठावाआधी त्यांनी उठाव केलेला आहे. फार महान नेते होते. ब्रिटिशांना प्रचंड हैराण केलेलं आहे त्यांनी, परंतु कट कारस्थान करून ब्रिटिशांनी त्यांना काय केलेलं आहे, पकडलेलं आहे. उमाजी नाईक रामोशांचे नेते, उमाजी नाईक. बघू आपण, उमाजी नाईकांना अटक करण्याचे काँग्रेस इंग्रजांचे प्रयत्न का फसले, असा प्रश्न हा आहे. तर याचं उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती, बरोबर आहे. शेतकरी व गावकरी त्यांना उत्स्फूर्त मदत करीत होते. बघा, ऍप्लिकेशन प्रश्न आहे, ज्यांना उमाजी नाईक माहिती नसेल तरी ते सोडवू शकतात. वरील दोन्ही विधान बरोबर आहे, लगेच कळतं की विधान दोन्ही बरोबर असतील. 3 नंबरचं याचं उत्तर आहे. स्त्री शिक्षणाची दिशा, स्त्री शिक्षणावरील लेख टिंबटिंब या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. केसरी. आगरकर संपादक होते केसरीचे, आगरकर, गोपाळ गणेश आगरकर. आणि केसरीचा राजीनामा वृत्तपत्र सुरू केलेलं आहे, सुधारक नावाचं. नेक्स्ट, 1789 मध्ये सुरू झालेली मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? 1767 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील बॉम्बे हेरॉल्ड हे पहिले वृत्तपत्र आहे, बॉम्बे हेरॉल्ड. द बॉम्बे गॅझेट हे भारतातील पहिले, कलकत्ता येथून, सेहरामपूर येथून सुरू झालेलं होतं. जेम्स हिक्की यांनी सुरू केले होते, भारतातील पहिले, आणि हे बॉम्बे मधील पहिले. नेक्स्ट, सन 1927 मध्ये डॉक्टर B.R. आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते? बघा, गुगली प्रश्न आहे. दैनिक, मासिक, साप्ताहिक, पाक्षिक. काही काहींना हेच कळत नाही, दैनिक म्हणजे काय, मासिक म्हणजे काय, साप्ताहिक म्हणजे काय, पाक्षिक म्हणजे काय. तर कुठून सुटणार हा प्रश्न? ते काय होते? पाक्षिक. काय होते? हे पाक्षिक होते. दैनिक म्हणजे दररोज प्रकाशित होणारे, मासिक मध्ये प्रत्येक महिन्याला प्रकाशित, साप्ताहिक म्हणजे प्रत्येक आठवड्याला प्रकाशित, आणि पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी प्रकाशित. नेक्स्ट क्वेश्चन, नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती, नाशिक येथे. तर बघू याचं उत्तर काय आहे, योग्य उत्तर. याचं योग्य उत्तर न्यायमूर्ती रानडे हे याचं काय आहे, योग्य उत्तर न्यायमूर्ती रानडे. 1885 ते 1915 या काळात टिंबटिंब हे मुंबईचा मुंबईचे अनभिषिक राजा म्हणून ओळखले जात होते. अनभिषिक राजा, अनभिषिक राजा मुंबईच्या. तर सगळ्यांना असं वाटेल की याचं उत्तर जगन्नाथ शंकर शेटच आहे असं वाटेल, म्हणून जगन्नाथ शंकर शेट काय केलं, त्यांनी पहिला ऑप्शन दिलेला आहे. मित्रांनो, पण हे याचं उत्तर नाही, तर फिरोजशाह मेहता हे याचं उत्तर आहे, फिरोजशाह मेहता. अनभिषिक राजा. जगन्नाथ शंकर शेट यांना अनभिषिक सम्राट म्हणतात, मुंबईचा अनभिषिक सम्राट जगन्नाथ शंकर शेट. नाना या टोपण नावाने ते ओळखतात, नाना जगन्नाथ शंकर शेट. त्यांना काय म्हणतात? मुंबईचा अनभिषिक सम्राट त्यांना म्हणतात. जी रेल्वे सुरू झालेली आहे ती रेल्वे आणण्यामध्ये त्यांचा प्रचंड सहभाग हा आहे. चालेल मित्रांनो, आज बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचे 70 प्रश्नांवरती चर्चा केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे महत्त्वपूर्ण रिपीट बनवलेले आहे. ते प्रश्न कसे सोडवायचे, कशा पद्धतीने सोडवायचे, त्यांना अटेम्प्ट कसं करायचे, हे सगळ्यावरती आपण चर्चाही केलेली आहे. आता मेरिटचा विचार करता तुमची कॅटेगरी कोणती आहे त्यानुसार तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करायचे. त्यानुसार तुमचं मेरिट तुम्हाला माहिती आहे, त्यानुसार तुम्ही प्रश्न सोडवायचा आहे. बघा, आतापर्यंत आपण भूगोल वरती चर्चा केलेली
झालेली आहे. आता आपलं पुढचं जे लेक्चर असणार आहे ते लेक्चर असणार आहे राज्यघटना आणि म्हणजे पॉलिटी आणि पंचायत राज याचे कसे कसे प्रश्न येऊन गेलेला आहे याच्यावरती आपली पुढची ही चर्चा असणार आहे. म्हणजे नेक्स्ट लेक्चर आपला आता याच्यावरती असेल आणि त्याच्यानंतर आणखी बाकी चालू घडामोडी असे सगळे लेक्चर आपण 8 ऑक्टोबरच्या आत कव्हर करणार आहे. जर तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असेल, तुम्हाला वाटत असेल टेस्ट सिरीज पाहिजे आहे, तर त्याची गरज असते आणि आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे कंबाईनची PSIची 249 रुपयामध्ये 10 टेस्ट आहे विथ एक्सप्लेनेशन मित्रांनो, विथ एक्सप्लेनेशन, संपूर्ण एक्सप्लेनेशन याचं तुम्हाला मिळेल आणि सगळ्या PDF मिळतील तुम्हाला वन टाइम तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवरती PDF मिळेल तुम्हाला वन टाइम. त्याची झेरॉक्स काढून तुम्ही सोडवायची आहे. छान टेस्ट आहे, नक्की फायदा होईल. आणि त्यातल्या त्यात ज्यांना वाटत असेल मला पोलीस भरती करायची इच्छा आहे, पोलीस भरतीचा अभ्यास आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा पोलीस भरतीच्या अशाच पद्धतीच्या टेस्ट आहेत, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चालेल मित्रांनो, आपण थांबूया. सगळ्यांनी शेवटपर्यंत लेक्चर बघितलं म्हणून सगळ्यांचा फार आणि फार मी मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.